नमस्कार. आज 16 फेब्रुवारी 2025 वार आहे रविवार. लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. फ्रंट पेज पूर्णतः ॲडव्हर्टाईज. नेक्स्ट पेज वायनाडच्या पुनर्वसन कर्जावरून वाद, केंद्राने लादलेल्या अटींवरून LDF आणि UDFची टीका. लास्ट इयरला वायनाडमध्ये भूस्खलन झालं. मग भूस्खलन झाल्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट, त्यानंतर वायनाडचं पुनर्वसन करण्यासाठी केंद्र सरकारने 529.50 कोटी रुपयांचा निधी दिला पहा. पण त्या निधी देताना एक अट टाकलेली आहे. अट अशी आहे पहा की हा जो निधी देता होता मी तुम्हाला तो 31 मार्चपर्यंत यावर्षी खर्च करायचा आहे. व जर 31 मार्चपर्यंतच आपला हा निधी जर खर्च करायचा असेल तर अगदीच पहा आपण प्लॅन करून हा निधी खर्च करू शकणार आहोत का? बिलकुल नाही. कारण पहा प्लॅन करायचं म्हटलं तरच आपल्याला काय होईल, 31 मार्च तिथे उजळेल. मग या निमित्ताने राज्य सरकार किंवा राज्यामधील जे विरोधी पक्ष आहे त्यानंतर सत्ताधारी पक्ष आहे हे दोघं पण केंद्र सरकारवरती टीका करत आहेत. व कदाचित हे बरोबर पण आहे पहा. कारण जर तुम्ही डायरेक्टली 31 मार्च अशा पद्धतीने डेडलाईन दिलात एखाद्या निधीला तर अगदी पहा अयोग्य रीतीने हा पैसा तिथं खर्च केला जाऊ शकतो. व डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये तर आपल्याला हे करताच येत नाही पहा. ओके, त्यामुळे केंद्र सरकारने ही अट थोडीशी शिथिल करणं गरजेचं होतं. पण पहा हे लास्ट इयरच्या बजेटमध्ये देण्यात आलेलं आहे. त्यानिमित्ताने बजेटचं आता अगदीच तुम्ही पण बजेट ज्यावेळेस शिकताना त्यामध्ये तुम्हाला लक्षात येतं पहा 1 एप्रिलपासून तुमच्या डिपार्टमेंटला निधी येतो ते 31 मार्चपर्यंत तो निधी तुमच्या डिपार्टमेंटमध्ये असतो. मग 31 मार्चला तो निधी काय होतो पहा, लॅप्स होतो. मग तो परत एकदा कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियामध्ये जातो. बरोबर आहे. मग पब्लिक अकाउंटमध्ये जो असलेला निधी आहे ना तो आपल्याजवळ आलेला असेल किंवा आपल्या अकाउंटमध्ये आहे या नात्याने काय करतात पहा, अगदी 31 मार्चची डेडलाईन जवळ आली ना अगदी भरभरून योजना वगैरे कोणतंही डिपार्टमेंट काढतं पहा. का तर त्यांना तो निधी वापस जाऊ द्यायचा नसतो कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियामध्ये. व तो जर परत वापस गेला ना तर अगदी परत त्याला संसदेची परवानगी लागते. ओके, 31 मार्च जर डेडलाईन जर तशा समोर ठेवली तर अगदी वायफळ खर्च तिथं केला जातो. या निमित्ताने केंद्र सरकारवरती टीका केरळमध्ये सध्याला चालू आहे. पुढची बातमी आहे दिल्लीच्या मुख्यमंत्री निवास नूतनीकरणाची चौकशी. सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन मार्फत ही चौकशी करण्यात येणार आहे. UPSC परीक्षेला सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन इंटरनल सिक्युरिटीसाठी हा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यानिमित्ताने हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर महाकुंभला जाणाऱ्या 10 भाविकांचा अपघाती मृत्यू, त्यानंतर स्टॅम्पेड परत एकदा झालेला आहे पहा दिल्ली येथे झालेला. ओके, ही बातमी तुम्ही पाहून घेऊ शकता. त्याच्यानंतर पुढे चला, युरोपचे स्वतःचे संरक्षण दल असणे आवश्यक, म्युनिक सुरक्षा परिषदेत झेलेन्स्की शोल्झ अमेरिकेविरोधात आक्रमक. आता पहा अगदी ही बातमी पाहिल्यानंतर किंवा आपण जे इतिहास शिकतो ना ते का गरजेचं आहे मला नक्कीच ही बातमी वाचल्यानंतर लक्षात आलं पहा. किंवा मी त्यावरती ठाम आहे. आज पण मी याच्या पूर्वीच्या पण लेक्चर्समध्ये म्हटलेलं आहे. ओके, किंवा अगदीच पहा ज्यावेळेस इंटरनॅशनल रिलेशन आपण शिकतो ना त्या इंटरनॅशनल रिलेशन वेळी मी काय म्हणत असतो सदा की पहा इंटरनॅशनल रिलेशनमध्ये आपला कोणीही अखंड मित्र असू शकत नाही व अखंड शत्रू पण असू शकत नाही. आता अगदी तुम्ही बांगलादेशचं उदाहरण देऊ शकता पहा. बांगलादेशला आपणच निर्माण केलेला आहे व तो आपल्यावरतीच आता म्हणजे काय म्हणू शकता डागाची जशी फणी काढून पाहतात उलट आपल्याकडे अगदी तशा पद्धतीने बांगलादेशच आपल्या विरोधात गेलेला आहे सध्याला. जर तुम्ही पाहिलात सिच्युएशन तर अगदी तसंच झालेलं आहे पहा. अगदी झेलेन्स्की यांना हे कदाचित समजलं नसेल. इंटरनॅशनल रिलेशनमध्ये अगदी ज्यावेळेस जो बायडन होते त्यावेळेस त्यांना थोडंसं बळ मिळालं व बळ मिळाल्यानंतर त्यांनी डायरेक्टली रशियाच्या विरोधातच मोर्चा खोलला पहा त्यांनी. ओके, मग अगदी तेच चुकीची झाली त्यांची. आता काय झालं पहा, जो बायडन यांची सत्ता गेली व डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आले व डोनाल्ड ट्रम्प अगदीच पहा रशियाचे जे अध्यक्ष आहेत पुतिन यांच्याशी ते चर्चा करायला तयार तर आहेतच पहा. त्यासोबतच त्यांनी काय म्हटलेले आहेत, स्टेटमेंट काय दिले त्यांनी की मी जर असतो राष्ट्राध्यक्ष तर इथं युद्ध होऊच दिलं नसतं. का युद्ध होऊ दिलं नसतं तर अगदीच पहा युक्रेनला काय म्हणून आम्ही मदत करायची. ओके, कोणत्या बेसिसवर युक्रेनला आम्ही मदत करायची असं डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रश्न आहे तिथे. बरोबर. व युक्रेन स्वतःहून तिथं काही करू शकणार आहे का? किंवा पहा युक्रेनला कुठं जायचं होतं, नाटोमध्ये जायचं होतं. बरोबर आहे. मग नाटोमध्ये हे जाऊन काही तिथे त्यांना मदत वगैरे मिळाली का नाटो देशांची? बिलकुल नाही. तरी देखील यांनी हा निर्णय घेतला व अगदीच पहा पुतिन यांनी थोडंसं उचकावलेलं होतं. मग अगदी तेच आहे इथं प्रॉब्लेम त्यांच्यासोबत तेच झाला की त्यांच्यासोबत एक खूप मोठा मजाक झालेला आहे झेलेन्स्की यांच्यासोबत. मग यासाठीच त्यांनी अमेरिकेवरती सध्याला टीका करत आहेत की आपापलंच एखादी सैन्य वगैरे असणं गरजेचं होतं. परंतु मे बी त्यांना समजलं नसेल की हे युद्ध एवढं लांब खेचत जाईल का काय असं त्यांना कदाचित मे बी वाटलं नसेल पहा. पण पहा ज्यावेळेस तुम्ही युरोपियन युनियनचा इतिहास पाहता ना किंवा जागतिक महायुद्धांचा इतिहास पाहता त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं हिटलरने पण प्लॅन बनवला होता पहा. फक्त 7 दिवसामध्ये आपण काय करूयात युरोपियन युनियन आपल्या काबीज असेल असं त्याचा प्लॅन होता. फक्त 7 दिवसामध्ये फ्रेंच
आरपार करून टाकूयात असा त्यांचा प्लॅन होता. परंतु ते झालं का? तर बिलकुल झालं नाही पहा. मग अगदी तसंच आहे. आता तुम्ही पण UPSC किंवा MPSC स्टडी करत असताना तुम्ही पण काय म्हणता पहा, की 7 दिवसामध्ये किंवा अगदी 2 दिवसामध्ये मी लक्ष्मीकांतचं पुस्तक अगदी पूर्ण संपवेल असं म्हणता तुम्ही, पण ते प्लॅन योग्य पद्धतीने कार्यरत होतं का? बिलकुल होत नाही. त्यामुळे पहा, प्लॅन करायचे कशासाठी? तर अगदी नियोजनबद्ध असावं यासाठी तुम्ही प्लॅन करा. पण अगदी असं नाही आहे ते प्लॅन अगदी तुटतात म्हणजे तुटतात. अगदी तसंच झालेलं आहे. वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये आपण ते शिकलेले आहेत गोष्टी. ओके, त्यानिमित्ताने आपण त्यापासून शिकणं गरजेचं आहे की प्लॅन जरी तुटला ना आपला, किंवा म्हणजे नियोजनामध्ये थोडंसं प्रॉब्लेम जरी झाली ना, लगेच प्लॅन बी म्हणून आपण लगेच त्याला पहा 1 दिवस वाढवून देणं पण अपेक्षित आहे. म्हणजे 2 दिवसामध्ये आपलं लक्ष्मीकांत संपलं नाही यासाठी पूर्ण लक्ष्मीकांत फेकून देणं गरजेचं नाही आहे. तर लगेच +1 दिवस देऊन तुम्ही काय करा, 3ऱ्या दिवशीपर्यंत लक्ष्मीकांतला संपवून टाका. पण इथे झेलेन्स्की यांच्याबाबत खराच पाहिलं तर तुम्ही थोडासा एक मजाक झालेला आहे. आता पाहूयात, रशिया आणि युक्रेनचं वार संपलं तर ते बेटरच आहे. पण अगदीच पहा, झेलेन्स्की यांच्यासोबत खरंच मजाक झालेला आहे. नाटो देश पण त्यांना कोणी मदत केलेली नाही आहे. ओके, व अमेरिकेमध्ये आता काय केलं आहे पहा, अगदी जी मदत पूर्वी व्हायची ती आता डोनाल्ड ट्रम्प आल्यानंतर ती सर्व मदत काढून घेतली जात आहे. यासोबतच पहा, जी युरोपियन युनियन आहे, युरोपियन युनियनच्या विरोधात पण टॅरिफ लावण्याचे प्रयत्न सध्याला डोनाल्ड ट्रम्प करत आहेत. मग ह्या सर्व घडामोडी जर पाहिलात ना, तर अगदीच पहा, युरोपियन युनियन आणि जे युक्रेन आहे ते एकटं पडत आहे. मग अगदीच पहा, त्याच्यापूर्वीच जर रशियाचं त्यांनी कदाचित ऐकलं असतं तर ते त्यांच्यासाठी खूप बेटर झालं असतं. पहा, ओके, रशियाने याच्यापूर्वी क्रिमिया आपण काबीज केलेलंच होतं. मग तसं असताना देखील पहा, रशियासोबत तुम्ही लोहा घेत आहात म्हणजे हे थोडंसं युक्रेनचे जे अध्यक्ष आहेत झेलेन्स्की यांना थोडंसं काय म्हणू शकता की लॉंग टर्म त्यांनी विचार करणं खरंच गरजेचं होता. परंतु त्यांनी डायरेक्टलीच युद्धात पडले व त्याचा परिणाम आज तुम्ही पाहत आहात की आता डायरेक्टली अमेरिकेवरच ते काय करत आहेत, लोहा घेत आहेत, किंवा अमेरिकेलाच ते थोडंसं ओरडत आहेत की अमेरिकेनं असं वगैरे न करायला पाहिजे होतं म्हणून. पण पहा, सत्ता गेली, संपलं ना सर्व खेळ. अगदी तसंच आहे. ठीक आहे, पाहूयात त्यानंतर जयशंकर यांची पाश्चात्य देशांवरती टीका. आता मला अगदीच याबद्दल बोलू नये आपण, पण तरी देखील पहा, आता पाश्चात्य देश म्हणजे कोण? आता हा नेमका तिथं प्रश्नचिन्ह येणार आहे. कारण युरोपियन युनियनच्या परिषदेमध्ये सध्याला जयशंकर बोलत आहेत. मग आता अगदीच अमेरिकेला उद्देशून यांनी म्हटलेले आहेत की युरोपियन युनियनला, त्याबद्दल खरंच समजायला तिथं थारा नाही आहे. परंतु अगदीच यांनी थोडंसं रोष त्यांनी व्यक्त इथं नक्की केलेला दिसत आहे. व पहा, कालचे जे ॲग्रीमेंट अमेरिकेसोबत झालेले आहेत ना, त्यावरून तरी अगदी मी म्हणू शकतो, रीड बिटवीन द लाईन्स केला ना तर ते अमेरिकेसोबतचे शब्द असू शकतील, पण आपण त्याबद्दल शाश्वती देऊ शकत नाही आहे. पहा, ओके, कारण डिप्लोमॅटचं तसंच असतं, बोलायचं वेगळं आणि अगदीच पहा, एक सॉफ्ट डिप्लोमसी तिथं खेळण्याचा प्रयत्न केला जाता. ओके, व तुम्ही पण ती नक्कीच शिकायला IFS झाल्यानंतर. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. पोकळ भाषणे नकोत, द्रष्टेपणाची गरज, राहुल गांधी. ओके, त्यांनी काल आय थिंक ड्रोनबद्दलचा एक व्हिडिओ बनवलेला होता, त्या संदर्भात ही बातमी आलेली आहे व अगदी गरजेचं आहे. पहा, म्हणजे चायना आज ड्रोनचं जे सेक्टर आहे ना ते काबीज केलेलं आहे. मग या निमित्ताने आपल्याला पण थोडंसं मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीला प्रोत्साहन देणं खूप गरजेचं आहे. पहा, व त्यांनी संसदेमध्ये पण म्हटले होते पहा, मेक इन इंडियाबद्दल. ओके, मग त्याला पहा रिवाईव्ह करणं खूप गरजेचं आहे. आज घडीला ना मेक इन इंडिया रिवाईव्ह खूप करणं गरजेचं असेल. कारण जे तेजस विमान आपण हे केलेलं आहे पहा, तेजस विमानचं आणखीन जे पूर्वीचा स्टॉक आहे ना तोच कंप्लीट झालेला नाही आहे. त्यामुळे मेक इन इंडिया आपण तिथं म्हणू शकत नाही की सक्सेसफुल झालं. मग त्याला रिवाईव्ह करणं खूप गरजेचं आहे किंवा काळाची गरज आहे. आणि आता पहा, अमेरिकेमधून आपल्याकडे डम्पिंग होईल व आता अमेरिकेतून डम्पिंग कशा पद्धतीने होईल किंवा हे ट्रेड वॉर कशा पद्धतीने चालू आहे ते प्लीज माझं कालचं लेक्चर तुम्ही पाहून घ्या. त्यामध्ये मी तुम्हाला एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट ते सर्व डेफिसिट देखील सांगितलेलं आहे. त्यामुळे प्लीज कालचा व्हिडिओ सर्वांनी पाहून घ्या. नेक्स्ट न्यूज आहे, 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना योजनांचा लाभ नाही, लाडक्या बहिणींवरची माया अटली. आता लाडकी बहीण जी योजना आहे ना त्यामध्ये नवीन निकष त्यांनी ॲड केले आहेत. आता 2.5 लाख रुपये जर एखाद्या कुटुंबाचं उत्पन्न असेल तर त्यातील महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यासोबतच दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान महिलांना आपली KYC कंप्लीट करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्या हयात आहेत किंवा त्यांचं उत्पन्न तशाच पद्धतीने आहे हे दाखवणं गरजेचं आहे व तेव्हाच त्यांना दरवर्षी लाडकी बहिणीचा लाभ तसा मिळत असेल. अन्यथा जर तुम्ही KYC केली नाहीत 1 जून ते 1 जुलै दरम्यान, प्लीज हा पॉईंट लक्षात घ्या, तरच तुम्हाला हा लाडकी बहीण या स्कीमचा तुम्हाला लाभ मिळत जाईल. यासोबतच आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये देण्यात आलेला आहे. पहा, जर नव्याने आता तुम्ही अर्ज केलात व आता याच्यापूर्वी कसं व्हायचं पहा, आता अगदीच पहा, आपण 1 जानेवारीला जरी अर्ज केला तरी आपले पैसे कुठून मागच्या वर्षीपासूनचे पैसे पडायचे, पण आता तसं होणार नाही आहे. आता जर तुम्ही 1 मार्चला अर्ज जर केलेला असेल तर 1 मार्चपासूनच तुम्हाला पैसे मिळणार आहेत. याच्या पूर्वीची प्रिव्हियस जी रक्कम आहे ती तुम्हाला मिळणार नाही. यामुळेच त्यांनी म्हटलंय की लाडक्या बहिणींवरची माया आता अटली आहे. ओके, त्याच्यानंतर केसरी टूर्सचे संस्थापक केसरी पाटील यांचे निधन.
सरळ सेवा परीक्षेला विचारलं जाऊ शकतं किंवा आपली कंबाईन परीक्षेला पण हा प्रश्न येऊ शकतो. पहा, पर्सन इन न्यूज संदर्भात आहे. तर केसरी टूर्सचे संस्थापक कोण? केसरी पाटील. ओके, तुम्ही अगदीच पहा, लोकसत्ता घ्या किंवा लोकमत घ्या, शेवटचं जे पेज असतं ना त्यावरती एक ॲडव्हर्टाईज दर दिवशी दिली जाते. ही पहा इथे, हे केसरी टूर्स. ओके, हे सिंबल आहे पहा केसरीचं. तर केसरी पाटील हे त्याचे संस्थापक होते. हा पॉईंट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर न्यू इंडिया बँकेचा महाव्यवस्थापक अटकेत, 122 कोटींच्या अपहाराचा आरोप. पहा, आता तुम्हाला माहिती असेल की जे कोऑपरेटिव्ह सोसायटीज असतात किंवा कोऑपरेटिव्ह बँक्स जे असतात त्याच्यावरती केंद्र सरकार नियंत्रण करतं. ओके, डायरेक्टली RBIच्या त्या दृष्टिक्षेपात येत नाहीत. कारण पहा, आता अगदी आपल्या पण जिल्ह्यामध्ये जी सहकारी बँक असते ना त्याच्यावरती तेथील राज्य सरकारचं तिथं नियंत्रण असतं. राज्य सरकारचं तिथं नियंत्रण असतं. पहा, डायरेक्टली RBI त्याला डायरेक्टली रेग्युलेट करू शकत नाही. हां, जर मल्टी स्टेट असेल ना बँक एखादी तर त्याला RBI रेग्युलेट करते. पहा, मी कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला हे वाचून येण्यास सांगितलं होतं. बरोबर आहे, मल्टी स्टेट जर असेल तर RBI रेग्युलेट करू शकेल, अन्यथा राज्य सरकारचाच त्यावरती अधिकार असतं. आता लातूर जिल्हा सहकारी बँक असेल तर त्याचं जे व्यवस्थापन किंवा त्याच्यावरती अगदी रेग्युलेशनचं काम कोण करेल? तर पहा, राज्य सरकार करेल. का? तर पहा, राज्य सरकारमधील जे MP MLAs असतील ना तर त्यांना पण निधीची आवश्यकता असते ना, यासाठी हे बँकेची स्थापना करण्यात येते. मग अशाच पद्धतीने मुंबई येथे न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक होती. पहा, मग ही जी कोऑपरेटिव्ह बँकमधील जे व्यवस्थापकीय मंडळ असतं पहा, त्यातील जो मुख्य महाव्यवस्थापक होता ना त्यांनी एक घोटाळा केला. 122 कोटींचे त्यांनी रुपये, म्हणजे पहा, हे इथे एक ऑफिस आहे व इथे एक ऑफिस आहे. या A ऑफिसमधून B ऑफिसला पैसे जात असतील ना तर या व्यक्तीने काय करायचं, मध्येच पैसे तिथं गायब करायचे. म्हणजे अगदी तुम्ही पण पाहिलं असाल पहा, ATM मध्ये पैसे वगैरे भरताना ते GP ते पहा, अगदी तशाच पद्धतीने या बँकेतून या बँकेला जेव्हा पैसे जात असतात ना त्यावेळेस त्यांनी मधल्यामधूनच पैसे वगैरे त्यांनी गायब केले होते. मग थोडंसं RBIला या बँकेवरती शक आला. मग त्यांनी अगदीच पहा हा घोटाळा उघडकीस आणला व लगेच त्यांनी काय महाव्यवस्थापकच्या विरोधात तशा पद्धतीने हे केले व महाव्यवस्थापक किंवा महासंचालन जे असतं ना त्यांचं त्याला बरखास्त करून तिथं डायरेक्टली प्रशासकाची तिनं नेमणूक केली. बरोबर, मग लगेच दुसऱ्या दिवशीची न्यूज आलेली आहे पहा, महाव्यवस्थापक अटकेत. हे बेस्ट आहे न्यूज. पण अगदी यामध्ये प्रॉब्लेम काय झाला पहा, न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक, तर तिथे रांगच्या रांग लागल्या. जे ठेवीदार होते त्या बँकेमध्ये ज्यांचे खाते आहेत ना त्यांना लगेच ते पॅनिक होऊन तिथं रांगेच्या रांगा लागल्या. मग याच्यापूर्वीचे लेक्चर्स तुम्ही आठवा. पहा, दर दिवशीच मी म्हणत असतो की तुम्ही पूर्वीचे लेक्चर, तर अगदीच पहा अशा न्यूज दर दिवशी येत असतात. म्हणजे दर दिवशी म्हणण्यापेक्षा महिना 2 महिन्याला तर नक्की येत असतात. मग तेव्हा आपण हे डिस्कस केलंच असतं. मग याच्यापूर्वी पण आपण असं डिस्कस केलेलं आहे. तर तेव्हा सांगत असताना मी काय म्हटलं होतं, पहा, तुम्ही इन्व्हेस्टमेंट कुठे कराल? ओके, तुम्हाला सेव्हिंग करायची आहे, मग इन्व्हेस्ट तुम्ही कुठे कराल? बँक खरंच सेफ आहेत का? ओके, हा पॉईंट परीक्षेसाठी महत्त्वाचा नाही आहे, परंतु तुम्हाला एक जागरूक नागरिक या नात्याने खूप महत्त्वाचा आहे. पहा, बँकमध्ये तुम्ही पैसे ठेवता परंतु त्या खरंच बँक एकदम सुरक्षित आहेत का? किंवा तुम्ही जे पैसे ठेवणार आहात, आता 10 लाख रुपये तुम्ही तुमच्या बँकेमध्ये इन्व्हेस्ट करणार आहात, ते खरंच तुम्हाला वापस मिळू शकतात का? असा जर प्रश्न केलात ना तर त्याचं उत्तर आहे पहा, नो. ओके, बँक पण आपल्या सुरक्षित नाही आहेत. त्यानंतर शेअर मार्केटमध्ये गेलात ना, शेअर मार्केटमध्ये पण तेच आहे. बरोबर, त्याच्यानंतर आणखीन कुठे? म्युच्युअल फंड, तिथं पण तेच आहे. मग याचसाठी पहा आपल्याकडे ना पॅरलल इकॉनॉमी किंवा काळा बाजार किंवा गोल्डची मागणी का गरजेची आहे आपल्याला? ओके, सोन्याची जास्त मागणी कशामुळे आहे? याच तर कारणामुळे आहे. किंवा जे फ्लॅट आहेत त्याची विक्री जास्त का होते किंवा दिवसेंदिवस भाव का वाढत आहेत? तर ती पहा, आपण बँकेमध्ये जर पैसे ठेवायला गेलं तर तिथं एकतर व्याजदर कमी होतं. बरोबर आहे. व मी जर 10 लाख रुपये बँकेत ठेवलेले असतील व अशा पद्धतीने न्यू इंडिया बँकचे जे काही घोटाळे झाले ना, असा जर घोटाळा झाला तर बँक काय करतं पहा, RBI काय करतं, अशी जर बँकेचा घोटाळा जर उघडकीस आला ना, RBI पहिल्यांदा ती बँक आपल्या ताब्यात घेतं. आपल्या ताब्यात घेतल्यानंतर काय करतं पहा, अगदी जे ग्राहक रांगा लावलेले आहेत ना त्यांना फक्त 5-5 लाख रुपये तिथं देण्यात येतात. ओके, फक्त 5 लाख रुपये तुम्हाला मिळतात. तुमचे 100 म्हणजे 1 करोड जरी असतील किंवा 10 लाख जरी असतील, तुम्हाला फक्त 5 लाख रुपये ते दिले जातात. हे पण 5 लाख कुठले असतात पहा, इन्शुरन्स केलेलं असतं. तुमचे जे पैसे बँकेमध्ये ठेवले जातात त्याचं इन्शुरन्स होतं डायरेक्टली. मग त्यामधून तुम्हाला फक्त 5 लाख रुपये तिथं देण्यात येतात. बाकी तुमची पूर्ण रक्कम येण्यासाठी पहा, अगदी आता यांचे 122 कोटी रुपये जेव्हा सापडले जातील ना त्यावेळेस संपूर्ण ग्राहकांचे तिथं पैसे देण्यात येतील. परंतु जर हे पैसे सापडले नसतील ना तर अगदी तुम्हाला 5 लाखवरतीच तिथं काय समाधान मानावं लागतं. याच कारणामुळे पहा सध्याला ना RBIची ठेवी जी आहे ती कमी झालेली आहे. एकतर व्याजदर कमी, त्यानंतर
अगदी अशा पद्धतीचे घोटाळे. आय होप तुम्हाला हा पॉईंट अगदी योग्यरित्या समजलेला असेल. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. न्यायालयातील पायाभूत सुविधांबाबत कर्नाटक महाराष्ट्रापेक्षा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांची टिप्पणी. पहा, काल त्यांनी बोलत असताना अगदीच महाराष्ट्रामधील जे बॉम्बे हायकोर्ट आहे यामध्ये पायाभूत सुविधा नाही आहेत. त्यानंतर प्रत्येक आरोपीला इथे सुविधा चांगल्या पद्धतीने मिळतेच असं नाही, त्यांनी असा उल्लेख केलेला आहे. व यापेक्षा महाराष्ट्र हायकोर्टपेक्षा कर्नाटक हायकोर्ट बेस्ट आहे असं त्यांची टिप्पणी आहे. व मे बी ते असेल, पण पहा, आपण काही कर्नाटक हायकोर्ट वगैरे पाहिलेला नाही आहे. पण जर पायाभूत सुविधा खरंच महाराष्ट्रातील हायकोर्टामध्ये नसतील तर हे अगदी चुकीचं आहे. यासोबतच पहा, त्यांनी एक बोलत असताना म्हटलेलं आहे, जामीन हा नियम आहे व तुरुंगवास हा अपवाद आहे. आता हा जो नियम आहे ना, मी अगदीच पहा, ज्या वेळेस म्हणजे 27 जुलै 2022 आय थिंक, 22 किंवा 23 ह्या दिवशीपासून हा जो नियम आहे ना तो सांगत आलेला आहे, असं मला ही तारीख का लक्षात राहिली. पहा, तर त्यावेळेस एका न्यायाधीशांनी हे स्टेटमेंट दिलं होतं व ते न्यूजपेपरला आलेलं होतं. त्यामुळे मला 27 जुलै ही तारीख बऱ्यापैकी लक्षात राहिली. आता 22 आहे की 2023 आहे ते माहिती नाही आहे, परंतु ईडी आणि PMLAची ती केस होती. मग बरोबर आहे, तरी असं असताना देखील पहा तुम्हाला जामीन तिथं मिळत नाही. ओके, म्हणजे DY चंद्रचूड यांनी पण म्हटलं होतं पहा की आपल्या देशामध्ये ना प्रोसिजरच तुम्हाला सजा दिल्यासारखी होते. ओके, म्हणजे अगदी तुम्ही हे असता, निरपराध असता, परंतु ज्यावेळेस तुम्ही कोर्टामध्ये जाता ना त्यावेळेस तुम्हाला अगदीच पहा तिथे परेशान एवढं केलं जातं ना की तुम्ही मेंटली पूर्ण प्रेशराईज झाल्यानंतर तिथंच सजा तुम्हाला मिळून जाते. तुम्हाला अगदी नव्याने जेलमध्ये वगैरे टाकण्याची आवश्यकताच पडत नाही. मग अगदी DY चंद्रचूड यांचे ते शब्द मला नक्कीच आठवले. त्यानंतर जामीन हा नियम, तुरुंगवास हा अपवाद आहे. ठीक आहे, वेळोवेळी आपण या न्यूजला पुढे पण कोटेशन करत राहूयात. आता अगदीच गरजेची न्यूज नाही आहे, जास्त डीपमध्ये तुम्ही जर नाही गेलं तरी बेटर असेल. त्याच्यानंतर पुढे राजकीय बातम्या आहेत, खळबळजनक वगैरे तुम्ही म्हणू शकता, पण काही आपल्यासाठी गरजेच्या नाहीत. त्यानंतर रविवारविषयी स्किप करा. त्यानंतर पहा, आज रविवार असल्या कारणाने अग्रलेख वगैरे येत नाहीत. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपत आहे. तसंच आहे इंडियन एक्सप्रेसचं पण. इंडियन एक्सप्रेसमध्ये पण आज संडे असल्या कारणाने जास्त न्यूज आले नाहीत. 15 फिअर्ड डेड इन स्टॅम्पेड. पहा, नवी दिल्ली येथे काल स्टॅम्पेड झालं, म्हणजे चेंगराचेंगरी झाली, त्यामध्ये 15 जणांचा मृत्यू झालेला आहे. त्याच्यानंतर म्युनिच येथे परिषदेमध्ये जयशंकर यांचा तीव्रता. त्याच्यानंतर NIAची जी टीम आहे ती रेडी झालेली आहे. लवकरच तहव्वूर राणा याला भारतामध्ये एक्स्ट्रॅडिशन करण्यात येणार आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे चला, व्हिंटेज कारचं प्रदर्शन आहे किंवा रॅली आहे ते तुम्ही पाहून घेऊ शकता. यूट्यूबवरती पण व्हिडिओ आहेत. मला ही बातमी समजली ना त्यानंतर मी लगेच पाहून घेतलं, ते यूट्यूबवर व्हिडिओ आहेत, तुम्ही पण नक्कीच पाहून घेऊ शकता. पहा, व्हिंटेज कार्स. ओके, त्याच्यानंतर दुसरे पहा, गव्हर्नमेंट ऑन पॉलिटिक्स स्किप केलं तर बेटर असेल. व्हाईस प्रेसिडेंट यांचं ठीक आहे, आवश्यकतेचं नाही आहे. पहा, त्याच्यानंतर बेसिकली जर तुम्ही म्हटलात ना आज एडिटोरियल पेज नसतं, आता हा ओपिनियन पेज आलेला आहे. पण P. चिदंबरम यांचं लेख मी कधीही तुम्हाला रिकमेंड करत नाही व मी स्वतः पण वाचत नाही. पहा, अगदी मान्य आहे, हे गरजेचे असतात, लेख आपल्यासाठी गरजेचे असतात, पण पहा होतं काय, इकॉनॉमिक सर्वे तुम्ही जर याच्याऐवजी वाचलात ना तर ते बेटर असेल. तुम्ही काँग्रेसच्या नजरेतून तुम्हाला देश चालवायचा आहे का, तर बिलकुल नाही. पहा, तुम्ही विरोधी पक्षाचे नेते नाही आहेत, या कारणानिमित्त हा आर्टिकल तुमच्यासाठी नाही आहे बेसिकली. तुम्हाला जर वाचायचं असेल ना तर खुशाल तुम्ही वाचू शकता. आज संडे आहे, दिवसभर तुम्ही पेपर वाचू शकता, पण मी रिकमेंड करत नाही आहे. 98 डेज राहिलेले आहेत आपल्या UPSC प्रिलिमसाठी, त्यामुळे मी हा आर्टिकल अगदीच दरच वेळेस मी स्किप करायला लावतो व आज पण मी तेच करत आहे. ओके, त्याच्यानंतर द वर्ल्ड ही पण न्यूज आपण पाहिली आहे. झेलेन्स्की थोडेसे नाराज झालेले आहेत अमेरिकेवरती, मग ते होणार होतं. ओके, तर अशा पद्धतीने आजचं इंडियन एक्सप्रेस पण संपतं, यामध्ये काहीच बातम्या नव्हत्या कामाच्या. ओके, याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.